करीन त्या खुर्च्या कशा मागे जातील किंवा आपल्या स्टँड मध्ये ठेवा, त्या कुणीही त्या मागे ठेवू नका, स्टँड मध्ये ठेवा. आयोजक इथे जर आमचे व्हॉलंटियर्स असतील त्यांना रिक्वेस्ट करतोय, प्लीज सहकार्य करा. सामना सुरू करतोय आम्ही. 6 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. JR स्पोर्ट्स दहिसर वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड. रॉयल स्टनर मीरा रोड संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते आणि काय अचीवमेंट केली आहे. 15 लाख सबस्क्रायबर्स त्यांनी पूर्ण केलेत आणि त्याचं सेलिब्रेशन देखील याच मंचावर झालंय. त्यामुळे निश्चितच ART 7374 हा चषक टेनिस क्रिकेट .in कधीच विसरणार नाहीये. हे सामना सुरू होते. पंचांचा इशारा आलाय. एका बाजूला आपण पंच बघतो हेमंत टागोर आणि दुसऱ्या बाजूला विरल नायर. दोन्ही पंचांना देखील बेस्ट ऑफ लक देऊया. पहिला चेंडू श्रीकांत शेट्टी, यावेळेला चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट झोन मध्ये. वन बाउन्स सीमाच्या गाठील किंवा काय. येस येस, पंचांचा इशारा आलाय. काय स्टार्ट दिलंय बघा. पहिला सामना आहे, पहिल्याच चेंडूवर हा षटकार आलाय आणि त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा पॉवर पॅक ऍक्शनचा असेल. देत आहेत आणि त्याचमुळे मात्र एक वेगळं स्वरूप प्रेक्षकांना पाहायला मिळते. धावसंख्या 4 झाले. That's a good hit. पुन्हा एकदा अतिशय स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. आणखीन एक चौकार येतोय. लागोपाठ 2 चौकार येत आहेत बघा. क्षेत्ररक्षकाची किती तारांबळ आहे. मगाशी तो त्याच झोन मध्ये उभा होता, काव कॉर्नर झोन आपण म्हणू शकतो. मात्र यावेळेला पहिला फटका आपण मिड विकेटला पाहिलाय, त्यानंतर आपण बघितलं लॉंग ऑन आणि एकूणच मिड विकेटच्या मध्ये मात्र काव कॉर्नर झोन ज्याला म्हणतो तिकडे येत आहेत. त्यामुळे या पहिल्या 2 चेंडूवर श्रीकांत शेट्टीला एक वेगळी ट्रीटमेंट दिली झाली. बॅटर्स वीरची, वीर अतिशय वीर कामगिरी करतोय. JR स्पोर्ट्स दहिसर हा संघ पुढे सरकतोय. पहिल्या 2 चेंडूवर आले 2 चौकार, त्यामुळे धावा झाले त्या 8. येस नाईक. आपण बघतोय काहीसा बदल दिसेल किंवा काय कुठली स्ट्रॅटजी वापरण्यात येईल, कारण 2 चेंडूवर 8 धावा आल्यात. या सामन्यात वेगळंच काहीतरी घडताना दिसेल. तिसरा चेंडूवर मात्र फसलेत. इथे मात्र श्रीकांत शेट्टी सुद्धा स्लीव झालाय. खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू जर बघितलं इथे श्रीकांतनं पुन्हा एकदा आपला जेन्युइन चेंडू टाकलाय, कारण त्याची जर खासियत बघितली तर शोल्डरचा अतिशय जबरदस्त वापर तो करत असतो आणि चेंडू वेगानं टाकण्यावर त्याचा जास्त भर असतो. मात्र हा चेंडू जर बघितला तर निश्चितच आकोट टप्प्याचा म्हणेन मी, आणि त्याच्यानंतर तो वेगानं रिलीज केला होता. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. इथे कोणताही धोका नाहीये. हा चेंडू जातो निर्धाव. यावेळेला लो फुल टच डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला वीरनं फटके खेळलेत आणि वीरची एकूणच फलंदाजीचा टान्स जर बघितला तो जास्तीत जास्त त्याला जो एरिया दिसतोय त्याच्या दोन्ही डोळ्यांना जर झापडं लावली तर त्याला फक्त एकच एरिया दिसेल, लॉंग ऑन बाउंड्री आणि मिड विकेट बाउंड्री. या एवढ्या एरियामध्येच आतापर्यंत प्रत्येक फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो एखाद्या घोड्याला ती झापडं लावतात त्यामुळे तो सरळच जातो, त्याच पद्धतीने कदाचित तो व्ह्यू पॉइंट आहे JR स्पोर्ट्स संघातील वीरचा. रियाज, यावेळा पुन्हा एकदा रियाज मार्फत देखील डीप मिड विकेट रिजन मध्ये फटका येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे यश जाधव. मात्र या गडीला एकाच धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. ती जाऊन पोहोचले 10 वर. आणि रियाजचा याच मैदानावरचा एक रेकॉर्ड आहे. 6 बॉलवर 7 चौकार खिचण्याचा जो रेकॉर्ड आता या मैदानावरचा गेल्याच स्पर्धेमध्ये रियाजच्या नावावर आहे. म्हणजेच या मैदानाचा एक चांगला दांडगा अनुभव आहे तो म्हणजे JR स्पोर्ट्सला आणि रॉयल स्टनरला मॅच रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही. ती झालीच पाहिजे, कारण ती आमची एक मागणी आहे. कारण ART 7374 हा चषक चांगल्या सामन्यांचा झाला. ओ व्हॉट अ गुड शॉट, दॅट इज ॲब्सोल्यूट ब्युटी. आणि ज्या पद्धतीने मनीषने सांगितलं की मागे ज्यांनी 6 चौकार ठोकले 6 चेंडू मध्ये, यावेळेला का नाही आहे. कदाचित मनीषचा आवाज तिथे बरोबर रियाच्या कानात गेला असेल आणि काय क्लास फटका दाखवला एक्स्ट्रा कव्हरला. ॲब्सोल्यूट ब्युटी. इनसाइड आउटचा फटका बघितला. थोडासा वेळ देतोय आमच्या नाईकला. कमॉन नाईक.
एक चांगली सन्मानजनक धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारलेली आहे ती म्हणजे बिनबाद 14 धावा. सी आता मनीष एक फरक मला दिसला एकूणच या नाणेफेकीचा जेव्हा आपण कॉल पहिल्या सामन्यासाठी करतो. बऱ्याचदा सामने 9:30ला स्टार्ट होतात किंवा 10ला स्टार्ट होतात. मात्र यावेळेला आपण बघतोय आता जवळजवळ 11 वाजत आले त्याच्यानंतर सामने स्टार्ट होतात. त्यामुळे जवळजवळ एक सामना झालेला आहे. त्यामुळे आपण हा सामना दुसराच सामना पकडूया कारण त्यावेळेला आता नाणेफेक किती योग्य आहे किंवा नाही या गोष्टीला आता महत्त्व उरत नाही कारण पहिल्या चेंडूपासून चेंडूला उडवण्याची पद्धत आली आहे आणि आपण बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर पुन्हा एकदा चौकार त्यानंतर एक डॉट आलाय त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा चौकार. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर काहीतरी केलं पाहिजे. सामने कितीही षटकांचे असो 3 षटकांचा सामना 4 षटकांचा सामना किंवा 5 किंवा नाहीतर 6 षटकांचा सामना मात्र ॲज अ ओपनर मला शूट व्हायचं आहे आणि तीच गोष्ट इथे रियाज आणि वीर करताना दिसतं. वीरनं आतापर्यंत 3 चौकार ठोकलेत. मागाशी म्हटलं की मी रियाजच्या बॅटमधून चौकार आलाय मात्र तो फटका वीरच्या बॅटमधून आला होता. मात्र तरी सुद्धा ही पार्टनरशिप कशी ग्रो होईल या गोष्टीकडे दोन्ही फलंदाजांचं लक्ष आहे. लेट्स सी पुढचा गोलंदाज कोण. नो डाऊट मीरा रोड परिसरातील एक अतिशय अप्रतिम टॅलेंट यश जाधव आता गोलंदाजी मार्कवर येतोय. यश वर्सेस रियाज. गुड बॉल इतका स्टायलिश पद्धतीने चेंडूला फक्त पुश केलाय तो म्हणजे शॉट कव्हरला एकाच जावर समाधान मानावं लागेल. ही गोष्ट चांगली केली इथे रियाजनं ते म्हणजे गेले चेंडूला त्यांनी मिडल केलंय आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 6 षटकांचा सामना आहे तुमच्याकडे वेळ आहे अजूनपर्यंत ग्रूम व्हायला आणि असं असताना ही पार्टनरशिप 2 ते 3 षटकापर्यंत रंगली पाहिजे हीच गरज आहे. यस मनीष. सन्माननीय रवीजी तरे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. यावेळेला रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय मात्र हा स्विचचा फटका आपण बघतोय योग्य म्हणता येणार नाहीये कारण जो अँगल आहे तो अँगल यूज करण्याचा प्रयत्न केलाय मात्र निश्चितच कौतुक करीन मी यश. वेलकम रवी. चेक. व्यासपीठावर सन्माननीय अरुण भोईर साहेबांचं आगमन इकडे होते. मी RT चषक सन्माननीय अमित तरे दादांच्या यांच्याकडून त्यांचं स्वागत करतोय. वेलकम सर. गुड मॉर्निंग. त्याच गुड बॉल अतिशय चांगला चेंडू तितका स्टायलिश पद्धतीने चेंडूला ऑन साइडला टर्न केला एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावची कॉल दिलाय थोडंसं बंबल. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय रियाज. अतिशय चांगला कॉल म्हणेन मी कारण या कॉलवर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचंच लक्ष असायला पाहिजे होतं आणि तीच गोष्ट इथे रियाजनं केलंय. गुड कॉलिंग. कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. JR स्पोर्ट्स संघानं या स्पर्धेत येताना एक विचार केला. मागच्या स्पर्धेत त्यांनी अंदाज घेतला की येस ही खेळपट्टी काय हे मैदान काय आणि यावेळेला त्यांचं ते कॉम्बिनेशन दिसून येत आहे. त्यामुळे येस 6 षटकांच्या सामन्यासाठी आम्ही तयार आहोत. येस मनीष. थोडंसं हेजिटेशन झालं होतं ती दुसरी धाव घेण्यासाठी पण त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ होतं असं म्हणू शकतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्रीज बॉक्सच्या कोण्यावर ऑफस्टिकच्या मागे जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न हा देखील एक वेगळाच प्रयत्न आता फलंदाज या 3-4 वर्षामध्ये करत आहेत. कारण पूर्वीचं क्रिकेट जे असायचं V मध्ये जास्त खेळलं जातं स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त खेळलं जायचं पण गार्ड घेऊन खेळलं जायचं पण या ठिकाणी आता मात्र ऑफस्टिकच्या पलीकडे जाऊन देखील खेळण्याचा प्रयत्न कित्येक फलंदाज करताना पाहायला मिळालेत. नक्कीच बघा गार्ड घेणं हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे मी असं म्हणेन कारण क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट किंवा त्या गोष्टीचा आता भरपूर कमी दिसतात त्या गोष्टी. एनिवे तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. यावेळेला मात्र एक वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न चाललाय. इथे थर्ड अंपायर डायरेक्टली घोषित केलंय पंचांनी कारण भरपूर वेगानं मुन्नानं स्टंप क्लिअर केलेत. लेट्स सी tenniscricket.in च्या माध्यमातून हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल. आमचे पंच येस अरुण भोईर यांना विनंती करतोय की प्लीज इकडे या जरा आपण बघूया की एक्झॅक्टली रिप्ले काय सांगतोय आणि तो डिसिजन आम्ही योग्य पंचांपर्यंत पोहोचू. रवी तरे आहेत. रवी तरे आम्हाला असिस्ट करतील या बाबतीत नो डाऊट कारण भरपूर वेगानं ऍक्शन झाली होती. टपापर्यंत चेंडू बाहेर कट झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की निश्चितच बीट झाले तिथे फलंदाज मात्र यशरक्षकानं जबरदस्त कामगिरी केली. मात्र ऍट द एंड एक्झॅक्टली क्रीजमध्ये बॅट आहे किंवा नाही हे आपल्याला दिसेल. अँगल अतिशय जबरदस्त टिपला आहे तिथे. tenniscricket.in च्या माध्यमातून पुढे आले होते स्टेप आउट झाले होते मिस झाले मात्र या घडीला कीपरनं भरपूर शिथाफीनं चेंडू स्टंपवर फेकलाय. लेट्स सी ऍट द एंड एक फ्रेम आम्ही फ्रीज केलंय आणि ते फ्रीज केल्यानंतर जो डिसिजन आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कारण जबरदस्त ऍक्शन झालंय आणि निश्चितच आम्ही बघतोय इकडे. डोंट वरी तुमचे दोन्ही खेळाडू आहेत इथे. एक्स्ट्रा प्लेयर्स आम्ही यासाठी बोलवतो की या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. त्यामुळे डिसिजन कोणतंही वेगळं होणार नाहीये. एक फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल.
झूम इन केलं जात आहे, कारण लक्षात घ्या जबरदस्त ऍक्शन झाली होती बॅटर्सच्या मार्फत देखील आणि एकूणच कीपरच्या मार्फत देखील. त्यामुळे निश्चितच प्रत्येक गोष्ट इथे महत्त्वाची आहे आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त असिस्ट इथे केलं जात आहे. आमच्या मान्यवर मंडळी सन्माननीय भरत वैती साहेब इथे येत आहेत, त्याच्यानंतर नाना यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम. घोडबंदरमध्ये स्पर्धा आणि ह्या व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही असं कधी होत नाही आणि निश्चितच मागच्या कित्येक वर्षापासून ते समीकरण आजही सुरू आहे. नाही. येस, फलंदाज बाद आहे, हवेत बॅट राहिले, त्यामुळे इथे परतावा लागेल फलंदाज वीरला, ज्यानं 3 चौकार ठोकले आणि ऍट द एंड ही भागीदारी वेगळ्या पद्धतीने इथे धावचीच्या रूपाने फलंदाज इथे बाद झालाय असं आपण ठरवूया. या मैदानासाठी, कारण अजूनपर्यंत हे मैदान आहे सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा सन्माननीय भरत वैती दादांना जातो. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि एक क्रिकेटवर प्रेम असलेलं दिग्गज असं आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय भरत वैती दादांचं आमच्या या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय अमित तरे दादांच्या वतीने मी आज ART चषक 7374 मध्ये दादांचं स्वागत करतोय. वेलकम सर, गुड मॉर्निंग. आजचा शुक्रवार संकेत पाटील सर म्हटलं तर मग समोर बघा आगरीगट्टा आहे, आजूबाजूला स्नॅक्स कॉर्नर आहेत, सुगंध येईल बघायचं आहे. नाही सर, माझा उपवास आहे, आताच भुर्जी खाऊन आलोय. त्या येस, पुढच्या सामन्यासाठी देखील दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. हरबादेवी मड आणि यंगस्टर उत्तन हे 2 संघ जर आले असतील तर लवकर रिपोर्ट करा. यश जाधव पुन्हा एकदा सज्ज आहे. नवीन बॅटर साई मैदानाच्या आतमध्ये. साई यावेळेला पुन्हा एकदा यश जाधव, एक मेरिट डिलिव्हरी आपण बघायला बघितली की निश्चितच चेंडू बघितला जर बरोबर गुडलेन स्पॉटवर होता आणि तिथून तो लँड होऊन रीच झालाय. अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. षटकं संपलेले ती म्हणजे 2 धावसंख्या 17 आणि 1 गडी बाद अशी परिस्थिती आहे. ती म्हणजे एकूणच JR स्पोर्ट्स संघाची. पहिल्या षटकात धावा 14, सरासरी 14, 2 षटकानंतर धावसंख्या 17, सरासरी खाली येते. त्यामुळे निश्चितच याचं सगळं श्रेय यश जाधवला जाईल. अप्रतिम कमबॅक केलं येते रॉयल स्टर्नर संघाला. येस, बॅटिंग पॉवर प्ले आणि निश्चितच हा पॉवर प्ले महत्वाचा असेल, कारण मनीष पहिल्या षटकात धावा आल्या, मात्र त्यानंतर यशनं चांगली कामगिरी केलंय आणि आता इथे JR स्पोर्ट्स संघाला पुढे यायचं असेल तर या पॉवर प्लेचा यूज करावा लागेल. एक अतिशय चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण प्रत्येक सामना महत्वाचा आहे. सगळ्यांचं लक्ष ART 7374 कप कडे आहे. क्रिकेटमध्ये काहीच परमनंट नसते हेच पाहायला मिळालं, कारण श्रीकांत शेट्टी एक लीड बॉलर होता, त्या विरोधात मात्र हल्ले चढवताना एक चांगली धावगती मेंटेन केली JR स्पोर्ट्सने. पण त्यानंतर कॅप्टन यश आला आणि यशने मात्र 1 विकेट देखील मिळवला आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. तर या गोष्टीचं महत्त्व आहे की तुमच्याकडे बॉलर्स आहेत, पण तो योग्य तो बॉलर्स जर तुम्ही यूज केला योग्य त्या वेळी तर तुमच्या संघाचा फायदा नक्कीच होणार आहे. नक्कीच म्हणजे. आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्लॅनिंग आपण नियोजन ज्याला म्हणतो, कारण बऱ्याचदा 4-4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतो बऱ्याचदा त्याच गोष्टी दिसतात आपल्याला, मात्र इथे प्लॅनिंग करावं लागतं. एक तर आपण बघतो 30 सर्कलचे नियम आहेत, दुसरी गोष्ट पॉवर प्लेमुळे निश्चितच गडबड होऊ शकते. एखादा चांगला गोलंदाज देखील भरपूर मार खाऊ शकतो. मगाशी ती गोष्ट आपण बघितली. यावेळेला पुन्हा एकदा आणखीन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज येतोय रॉयल स्टर्नर संघाचा, तो म्हणजे इसरार खान. आणखीनच एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. लेट्स सी हे कॉन्टेस्ट रंगेल. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी यावेळेला मात्र बॅकफुटला येऊन चेंडूला पुल केलाय डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये. 1 धाव कंप्लीट होईल. गुड कलेक्ट अँड थ्रो बाय जुनेद. अतिशय चांगली कामगिरी, चांगलं क्रिकेट दिसते, ही गोष्ट महत्वाची आहे. या दोन्ही संघांचं मी कौतुक करीन, अतिशय चांगल्या वेळेवरती आज इथे उपस्थित झालेत आणि ॲट द एंड सामन्यांना चांगल्या पद्धतीने सुरुवात होते. पुढच्या संघांना नक्कीच मी आयोजकांना रिक्वेस्ट करीन की लवकरात लवकर संघ कसे उपस्थित होतील या मैदानावर या गोष्टीकडे लक्ष घाला, कारण आम्ही समजू शकतो भरपूर क्रिकेट सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, इंटरेस्टिंग डिसिजन असेल. येस, वाईटचा इशारा होतोय. हाफ पिचच्याही हाफ चेंडू लँड झाला होता असं म्हणावं लागेल. थोडंसं वेगळं वर्णन आहे, मात्र हे करावं लागतंय कारण परिस्थिती तशी आहे आणि जे दिसतं तेच आम्ही बोलतो. त्यामुळे निश्चितच हा भरपूर मोठा वाईड इथे कन्सिडर झालाय. त्यामुळे 1 धाव इथे पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 19. क्षेत्ररक्षक अजून आपण बघतोय 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, हलकीची एज लागले.
चांगलं क्षेत्ररक्षण, जवळजवळ 3 धावा इथे अडवलेत. मात्र हा चेंडू निश्चितच जबरदस्त आवाक्या बाहेर होता बॅटरच्या, मात्र तरी सुद्धा ऍट द एंड हे हलकीशी एज लागली. कौतुक करेन ते क्षेत्ररक्षकाचं, ते म्हणजे श्रीकांत शेट्टीचा. 3 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्यात. या एका धावाने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलाय. गडी बाद 1, धावसंख्या 20. जी आर स्पोर्ट्स दहिसर संघ. हा चेंडू खाली राहिलाय, हा चेंडू खाली राहिलाय. डायरेक्टेडचा प्रयत्न केला, अतिशय जबरदस्त ऍक्शन तिथे बघायला मिळते. लेग बायचा इशारा झालाय, मात्र एक्झॅक्टली सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट मागे काय आहे ही गणित आपल्याला कळू शकत नाहीये. या मागच्या कित्येक दिवसामध्ये आपण या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र मगाचं जे चेंडू, मला वाटतं इथे एकच गोष्ट आपण मनीष सांगू शकतो की बॉलरच्या मनात वाटलं की येस मला आपटायचं आहे तर चेंडू उडेल, आणि बॉलर्सला वाटलं चेंडू मला स्किड करायचं तर चेंडू स्किड होता, आणि मगाचा चेंडू तसाच खाली राहिलाय. पुन्हा एकदा इसरार शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळा पुन्हा एकदा ऑन साइडला एकाच अँगल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खराब कॉलिंग होत आहे, काही एक गरज नव्हती या धावेची. मात्र इथे फलंदाजाला परतावा लागेल, ते म्हणजे रियाजला. त्यामुळे ही जोडी देखील इथे सुटते. त्यामुळे जे आर स्पोर्ट्स दहिसर संघ पहिल्या गड्याच्या पतनानंतर मला वाटतं थोडीशी हाराकिरी म्हणेन मी, कारण एकही प्रॉमिसिंग फटका दिसला नाहीये. आणि या षटकात देखील आतापर्यंत वर्चस्व रॉयल स्टर्नर्स आहे. येस मनीष. एक्झॅक्टली, वर्चस्व हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. एका धावेची पेनल्टी दिली जाईल आता JR ला, कारण नवीन बॅटर इन होण्याच्या अगोदर तुम्हाला 38 सेकंद सोडायचं नाही आहे. हा देखील एक महत्त्वपूर्ण नियम आहे. जस आपण उल्लेख केला त्या ठिकाणी वर्चस्वाचा, तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये वर्चस्व JR स्पोर्ट्स राहिलं होतं. दोन्ही बॅटर्स एका चांगल्या पोझिशनमध्ये होते, चौकाराच्या माध्यमातून त्यांनी मात्र खातं खोललं होतं. पण त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये यश जाधवने एक विकेट मिळवली. त्यानंतर आता हा धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. म्हणजे सुरुवातीचे 2 फलंदाज ज्यांनी एक विश्वास या मैदानावरचा दाखवलाय, गेल्या कित्येक दिवसापासून 2 स्पर्धांमध्ये आपण पाहिलं. दोन्ही खेळाडू चांगला खेळत होते, पण या क्षणाला मात्र कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. रियाचा कॉलिंग मिस्टेक आणि धावचीची सुरुवात बाद होते. आणि आता आपण म्हणू शकतो की नाजूक अवस्थेत आहे JR स्पोर्ट्स, कारण स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय साई. नक्कीच, कारण कोऑर्डिनेशन तिचं दिसून आलेलं नाहीये. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये गेला, मात्र तो लेट उतरलाय. आणि या वेळेला आपण बघतोय ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय साई मार्फत. मात्र अजूनही त्याच्या बॅट मधून मिड ऑफ द बॅट धावा येत नाहीयेत. ही कदाचित चिंताजनक गोष्ट असेल JR स्पोर्ट्स दहिसर संघासाठीची. नवीन बॅटर्स मैदानामध्ये आहे तो म्हणजे हर्षदला प्रयत्न करावे लागतील, कारण पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. ते JR स्पोर्ट्स संघाकडे अजूनही एकही पार्टनरशिप दिसून आली नाही. पहिल्याच जर बघितली 17 धावांची जी पार्टनरशिप झाली, मात्र त्यानंतर जे बॅटर्स अतिशय चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा आपण बघतोय शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. यावेळेला बघतो हा चेंडू अचानक वर आलाय. त्यामुळे निश्चितच मगाशी जी गोष्ट सांगितली की सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटमध्ये हा सपोर्ट ॲज अ आपण बघतो मिडियम पेस गोलंदाजांना आहे. त्यामुळे तो सपोर्ट कसा घ्यायचा, रिलीज ऑफ द बॉल चेंडू कसा करायचा, या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. इसरारकडे तो नक्कीच अनुभव होता आणि त्या अनुभवाचा त्यांनी चांगला फायदा उचलला. या षटकात जर बघितलं तर धावा आलेत फक्त 5, आणि त्यामुळे निश्चितच मी कौतुक करीन इसरार खानचा. वेल बोल्ड इसरार खान. रॉयल स्टर्नर संघ इथे नक्कीच या सामन्यामध्ये जोरकस कामगिरी करतोय. षटक संपलेले आहेत 3, धावसंख्या झाले ती म्हणजे 22, गडी बाद झाले त्या म्हणजे 2 बाद 22. अशी नाजूक स्थिती आहे, ती म्हणजे JR स्पोर्ट्स दहिसर संघाची. दहिसर वर्सेस मीरा रोड असा सामना तुम्ही बघता. यानंतरच्या सामन्यासाठी हरबादेवी मड आणि यंग स्टार उत्तन हे 2 संघ जर उपस्थित झाले असतील तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही बघताय ART 7374 चषक 2022 सन्माननीय अमित रमेश तरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अफलातून स्पर्धा. आणि निश्चितच अमित बॅकर्स घोडबंदर आणि घोडबंदर बॉईज घोडबंदर यांनी अफलातून सपोर्ट या एकूणच स्पर्धेसाठी दिलाय. त्यांचा देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. अनेक स्टँड तुम्ही पाहता, अलंकार तरे स्टँड, अरुण भोईर स्टँड, टगवाई पांडुरंग तरे स्टँड, प्रभाकर म्हात्रे स्टँड, त्यानंतर भरत वैती स्टँड. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेला कसं ग्लॅमराईज करता येईल या गोष्टीकडे लक्ष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही स्पर्धा आम्ही टेलिकास्ट कुठे करतोय तर tenniscricket.in माध्यमातून, ज्यांनी आत्ताच 15 लाख सबस्क्रायबर म्हणजे 1.5 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. त्यामुळे निश्चितच अनेक विविध परिसरातील प्रेक्षक ही स्पर्धा पाहत असतील. व्यासपीठावर सन्माननीय वसंत वैती साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे सुद्धा मी इकडे स्वागत करतोय. वेलकम सर. फॉट बॉलिंग अफलातून चेंडू. यश जाधव कमालीचं सातत्य आहे त्याच्या परफॉर्मन्स मध्ये. मागच्या 2-3 वर्षामध्ये मीरा रोड मध्ये जे काही क्रिकेट बदललंय त्याच्यामध्ये या मुलाचा सिंहाचा वाटा आहे.
टेनिस क्रिकेट असो किंवा आपण बघतो लकवा क्रिकेट असो, दोन्हीकडे तो अतिशय चांगली कामगिरी करतो आणि फक्त क्रिकेट आणि क्रिकेट याच गोष्टीसाठी तो ओळखला जातोय. त्यामुळे निश्चितच यश जाधव बाहेर काय करत असेल ही गोष्ट वेगळी आहे. दॅट्स अ ब्युटी. चेंज ऑफ पेस. मागाचा चेंडू वर पिच केला होता, हा चेंडू गुडलेन्स पॉवर म्हणून बाहेर काढलाय. अफलातून ब्रेनचा वापर केला जातोय. मात्र साईकडे लक्ष आहे, वारंवार एकच अँगल ऑन साइडला. बाकीकडे क्रिकेट नाही का, बाकीकडे मैदान नाही का, कदाचित हे थोडंसं खेदजनक दिसतंय. लेट्स सी, इथे साईला आपला अप्रोच बदलावा लागेल आणि तो अप्रोच जर बदलला तरच जी आर स्पोर्ट्स पुढे सरकवू शकतो. लेट्स सी काय करताय. दॅट्स अ गुड हिट. हा चेंडू आलाय साईच्या रडार मध्ये आणि गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या एकदम बाहेर षटकारासाठी. थँक्यू अंपायर डीजे नाईक. अमित रे दादा हाय वनमॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित रे दादा हाय वनमॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. गावागावात साऱ्यांना ठाव, गावागावात साऱ्यांना ठाव. ART 737 शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतंय नाव. थँक्यू व्हेरी मच. येस, ARTचं नाव गाजत आहे नक्कीच. यश पुन्हा एकदा असं कोट चेंज ऑफ पेस. यावेळेला मात्र जागा बनवली आणि सरळ चेंडूला टोलवून दिलाय, तो म्हणजे कव्हर रिजन मध्ये. चांगला टॅपचा फटका बघायला मिळते. इथे मात्र अजूनपर्यंत थोडंसं फंबल सुरू आहे. आउटफील्ड येस थोडीशी खराब आहे, मात्र तरी देखील आमचे खेळाडू प्रयत्न करत आहेत. चांगली कामगिरी केली तिथे अश्विन ना. मात्र या 2 धावा इथे मिळतील आणि कदाचित मगाशी जी गोष्ट सांगितली की एकूणच संपूर्ण मैदानाचा वापर व्हायला पाहिजे, कदाचित साईच्या कानात ती गोष्ट पोचली असेल. एक षटकारानंतर एक दुहेरीचा फटका येतोय. यश यावेळेला आपण एकदा बॅकवर्डला जाऊन जागा बनवली आहे. चांगला फटका आहे. अश्विन आहे तिथे. व्हॉट अ फिल्डिंग, अफलातून एफर्ट, झोकून दिले स्वतःला आणि आपलं अस्तित्व तो दाखवताना वेल फील्ड. 2 धावा जवळ वाचवलेत. अप्रतिम कामगिरी अश्विन मार्फत झालाय. काय रॉयल कामगिरी चालू आहे रॉयल स्टनर मार्फत. तर दुसऱ्या बाजूला साई देखील जी आर स्पोर्ट्स दहीसर संघाला पुणे आणण्यासाठी प्रवृत्त झालाय. आतापर्यंत धावसंख्या जर बघितली तर धावा झाल्या त्या 32. साई वैयक्तिकरित्या खेळतोय 12 या धावसंख्येवर, त्यामुळे निश्चितच तो आता ग्रूम होताना दिसतोय. यश क्लीन बोल्ड जागा बनवली होती स्ट्रोक साठी, मात्र मधली यष्टी उद्ध्वस्त होते. अफलातून कमबॅक झाला इथे, ते म्हणजे यश जाधव मार्फत. त्यामुळे या गड्याच्या पतनानंतर निश्चितच पुन्हा एकदा रॉयल स्टनर वर्चस्व दाखवेल. लेट्स सी डीजे नाईक. गाजतंय नाव. 7374 चषक, ART 7374 चषक, 7374 चषक, ART 7374 चषक. थँक्यू डीजे. येस मनीष, 4 षटकं संपलेली आहेत आणि खरं तर मी तुला हा प्रश्न विचारेन या गोष्टीसाठी, कारण मागच्या 4 दिवसापासून सातत्याने तू इथे क्रिकेट बघतोस. मागच्या स्पर्धेत देखील तू क्रिकेट अतिशय चांगल्या रीतीने अनुभवलंय इथे आणि त्याविषयी बोललायस. त्यामुळे निश्चितच पहिला सामना 4 षटक्यात सध्या जी परिस्थिती दिसते की 32 धावा, काय म्हणशील अजून किती धावा या पहिल्या सामन्यात दिसायला पाहिजे? कारण निश्चितच हे मैदान अप्रतिम मोकळं आहे आणि असं असताना अजून जे आर स्पोर्ट्स संघाला किती प्रयत्न करावे लागतील समोरचा संघ रॉयल स्टनरला पाहता? जर आपण सर्व सामन्यांचा पहिल्या डावाचा एव्हरेज पकडला तर कालच्या दिवसामध्ये 102 धावा देखील 6 षटकामध्ये झालेल्या आहेत आणि काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर 40 ते 45 धावा देखील झालेल्या आहेत पहिल्या 6 षटकामध्ये. तर आपण दोघांचा आपण जर सुवर्णमध्ये काढला तर 65 ते 70 धावा 6 षटकानंतर व्हायला हव्या आणि मला तर असं वाटतं 32 आता धावफलकावर आहे, तर कमीत कमी 60 धावा देखील 6 षटकामध्ये जे आर स्पोर्ट्सला कंप्लीट कराव्या हव्या. एक सन्मानजनक धावसंख्या जर म्हणायची झाली तर नक्कीच. मात्र आपण जेव्हा बोलतो की सन्मानजनक धावसंख्या, आजकाल 10ची सरासरी सन्मानजनक म्हणता येत नाही अशी परिस्थिती झालाय. खेदजनक गोष्ट म्हणावी लागेल, कारण आपण बघतोय टेनिस क्रिकेटचा चेंडू आहे, त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचं विकेट आहे. एकूणच नियम जर बघितले तर निश्चितच फलंदाज धाजिरणे नियम असं आपण म्हणू शकतो. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, बॅकफुटला जाऊन एक स्टायलिश फटका बघायला मिळते. 1 बाउन्स सीमाच्या गाठना डीप मिड विकेटला अफलातून चौकार येतोय. येस नाईक. बॉलचा वेग इतका प्रचंड होता, तो बॉलपर्यंत पोहोचेपर्यंत बॉल मात्र सीमारेषेच्या रेलिंगच्या पलीकडे 4 धावांसाठी. नक्कीच. मात्र एकूणच हर्षदच्या एकूणच त्याच्या धाटणीकडे बघितलं तर एक छोटा खेळाडू आहे, छोट्या चणीचा खेळाडू आहे, मात्र
एक इंटरनॅशनल क्रिकेटचा एक अफलातून क्रिकेटपटू मला आठवला, तो म्हणजे श्रीलंकेचा अरविंद डिसिल्वा. काय अफलातून पूलचे फटके खेळायचे ते, आणि तीच गोष्ट इथे बॅकफुटवर आम्हाला दिसले. वेल डन हर्षद. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले. लेट्स सी गोलंदाज इस्रार खान यावेळेला काय करेल, कारण मागच्या षटकात ताकोटप्प्याची गोलंदाजी झाली त्याच्याकडून. यावेळेला काय करणार? पुन्हा एकदा शॉर्ट पिच दिलेलं आहे, बॅकवर्डला पुन्हा एकदा गेलंय, टोलवलंय, वन बाउन्स सीमारेषा गाठणार का? यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव अवेलेबल नक्कीच असणार आहे. तिथे चांगला ऍक्शन बघायला मिळतंय. गुड फिल्डिंग बाय यश जाधव, अतिशय चांगली कामगिरी. त्यामुळे प्रत्येक वेळेला इथे मात्र एक चांगला सामना दिसतोय, कारण एका बाजूला JR स्पोर्ट्स प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला रॉयल स्टर्नर्स प्रयत्न करतायत. त्यामुळे हा सामना निश्चितच महत्वपूर्ण असेल आणि निश्चितच चांगला होईल याबद्दल शंका नाही आहे. अनेकविध मान्यवर आमच्या घोडबंदर मास्टर संघातील असो किंवा घोडबंदरचे ग्रामस्थ असो आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी यायला पुन्हा एकदा पुल केलाय, मात्र हा हँड्स अप पुल आहे का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. येस येस येस, इट्स अ बिगी. 6 धावा. डीजे तर काय सांगाल, इतका जबरदस्त बॅटिंग करतोय हर्षद, छोटा पॅकेट बडा धमाका. तर या बॅटर बद्दल काय सांगाल का? सुरुवातीचे बॅटर्स मात्र तितकीशी प्रभावी कामगिरी करू शकले नाही, पण आता मात्र मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे हे सिद्ध होते JR स्पोर्ट्सचं. नक्कीच इथे रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली, आणि येस कुणी नाही तिथे मी आहे, आणि तीच गोष्ट इथे हर्षद दाखवतोय. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा चेंडू वेगानं हातात जातोय, तो म्हणजे मुन्नाच्या. चेंडू इथे निर्धाव जातोय. थोडंसं हायसं वाटेल, कारण पहिल्या चेंडूवर आले 4 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार आलाय. त्यामुळे या षटकात आतापर्यंत 4 चेंडूवर 12 धावा बसलेत. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया तर 44 धावा दिसत आहेत. गडी बाद झाले ती म्हणजे 4. याला पुन्हा एकदा 40 फटका आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. तिथे यश आहे उभा. गुड कलेक्ट अँड थ्रो, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. मात्र या मालिकेत अजून एक वैशिष्ट्य ठरलंय, ते म्हणजे आमचे समालोचक मनीष पाटील असो, संदीप गावण असो, प्रमोदजी शेडगे असो, त्याच्यानंतर नितीन आळवेजी असो, आणि येस IPLचे समालोचक आमचे कुणाल दाते. या समालोचकांनी अप्रतिम कामगिरी केलंय, आणि शेवटच्या दिवशी तुम्ही त्याला सगळ्यांना इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. यावेळेला हा चेंडू अफलातून रित्या बाउन्स झालाय. व्हॉट अ बॉल बाय बाबू. इस्रार खान, प्रेमाने ज्याला बाबू म्हटलं जातं. शेवटच्या क्षणी हा चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. पुढच्या 3 चेंडूवर मात्र आले फक्त एकच धाव. त्यामुळे अतिशय चांगलं कमबॅक झालंय, आणि मनीषने मगाशी जो आकडा सांगितला की ऍटलीस्ट 60 धावा तरी पहिल्या इनिंग मध्ये होणं गरजेचं आहे, जर तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर. मात्र ती धावसंख्या करण्यामागे इथे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत धावा झालेत त्या म्हणजे 45, आणि षटकं संपलेत ती म्हणजे 5. 30 चेंडूमध्ये 45 धावा जमवलेत. या शेवटच्या षटकामध्ये 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे, आणि ती एक काळाची गरज होऊन बसले, कारण हे मैदान जसं तापत जाईल तसतशा धावा येत राहतील. आणि आज कोणत्या टीम्स येणार आहेत तर हरबादेवी मड, यंगस्टार उत्तन, महेश पॅकर गोरसई बी, बंदर पाकाडी, जॉलीबाईज मुंब्रा आणि शौर्य 11 वर्तकनगर. त्यामुळे अनेक चांगले बॅटर्स तुम्हाला आज या मैदानात पाहायला मिळतील. त्यामुळे चुकू नका अशी ही ऍक्शन आहे. शेवटच्या षटकासाठी कोण येणार? नवीन गोलंदाज येतोय, तो म्हणजे सागर. अजून एक टॅलेंटेड खेळाडू मिराट परिसरातील. लेट्स सी सागर वर्सेस हर्षद, हे कॉन्टेस्ट कसं रंगेल. चेतन अजून खातं खोलायचं बाकी आहे. या अगोदर वीरनं चांगली फटकेबाजी केली, 9 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर रियाज बाद झाला होता, 3 धावा काढून 12 धावा केल्या साईनं. मात्र हर्षदनं दॅट्स अ गोडेड क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे, मात्र तो काही करू शकणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषा गाठतोय चेंडू. 4 धावांसाठी डीजे. षटकार व्हॉलंटियर्सना विनंती करतोय, लक्ष घाला चेंडूकडे, कारण खेळ थांबता नये ही गोष्ट महत्वाची आहे. आणि येस ART चषकाचा मुख्य व्हॉलंटियर्स लिबॉन इथे उपस्थित आहे. अच्छा, कामावर आहेस का तू? सागर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्याचं गोडेट पुन्हा एकदा जागा म्हणून स्ट्रोक साठी अतिशय चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे अश्विन. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, मात्र ओव्हर थ्रोईंग तिथे झालं होतं तरी सुद्धा एकच धाव. व्हॉट अ गुड शॉट दॅट इज. मनीष, काय वर्णन करशील या फटक्याचं? 360 डिग्री फटकेबाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
कारण स्क्वेअर ऑफ द विकेट, एक्स्ट्रा कव्हर आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत जे आर स्पोर्ट्स टीमच्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण अजून पुढे जावं लागेल आणि जबरदस्त बॅटिंग हर्षदने केलं, त्याचमुळे आत्मविश्वास वाढलाय जे आर स्पोर्ट्सचा. वन्स अगेन सागर डबल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला उडवलाय, मात्र जास्त धावा मिळणार नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे, ते एक धाव पूर्ण होते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं फुटवर्क तिथे दाखवताना इथे आमचे क्षेत्ररक्षक. या सामन्यात एक गोष्ट मात्र दिसलंय, मागच्या 4 दिवसात ती दिसली असेल किंवा काय, मात्र या सामन्यात एक दिसतंय. कॉम्पिटिशन लेवल चांगलं दिसतंय दोन्ही बाजूने. एका बाजूला फटके देखील येते, दुसऱ्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली गोलंदाजी सुद्धा होते. यस मनीष. द विकेट पुन्हा एकदा खूप चांगली कॉपी स्टाईल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. त्या ठिकाणी जुनेद आहे, थ्रो करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. त्या ठिकाणी थ्रो थोडासा उशिराने येतोय आणि या 2 धावा नक्कीच मिळतील. आणि काय कॉम्पिटेटिव्ह बॅटिंग या ठिकाणी हर्षदची, आणि तितकाच चांगला कॉन्फिडन्स देखील प्रत्येक स्ट्रोकवर हर्षदचा पाहायला मिळालाय. आणि त्यामुळे गोलंदाज देखील संभ्रमात आहे की नक्की कशा पद्धतीने चेंडू हाताळू हर्षदसाठी. मूर्तीलहान कीर्तिमान हर्षदने एक गोष्ट चांगली केली या सामन्यामध्ये, चेंडूला चांगल्या पद्धतीने मिडल केलंय आणि म्हणूनच ही धावसंख्या असं वाटलं की 50 गाठेल किंवा काय, मात्र ते 50च्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे. सागर टू हर्षद. That's a good shot once again. एक्स्ट्रा कव्हरला एक स्टायलिश फटका येताना दिसतोय. अश्विन आहे तिथे, मात्र काही करू शकणार नाहीये. अफलातून चौकार येतोय. थँक्यू विरल नायर. वेळ देऊया डीजे ला. अफलातून डिस्प्ले बॅटिंगचा दाखवतो इथे तो म्हणजे हर्षद. मैदानाच्या आतमध्ये उन्ह तापलेत, मात्र हर्षदची बॅट देखील जबरदस्तरित्या तापलंय. आपण समजू शकतो जबरदस्त ऊन आहे, डिहायड्रेशन होत असेल तिथे, मात्र तरी सुद्धा क्रिकेटचा जोर काही कमी होत नाहीये. बॅटमधून धावा काही कमी होत नाहीयेत. आतापर्यंत धावा झालेत ते म्हणजे 57. एकट्याच्या धावसंख्या जर बघितली इथे हर्षदची तर 10 चेंडूमध्ये नाबाद 22 धावा. वॉट अ इनिंग. सागर यावेळा वाटतं मिस टाइम स्ट्रोक आहे. 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल. एक धाव तिथे कंप्लीट होतीये या चेंडूवर, मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागेल. कशासाठी ही विकेट दिली जाते काय कळलं नाहीये, मात्र विकेटचा कोणताही आधार नाहीये, कारण आपण बघतो प्रत्येक कंपल्सरी चेस असल्यामुळे या गोष्टी करताना दिसतात बॅटर्स. मात्र तरी सुद्धा अप्रतिम कामगिरी झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 58 आणि 59 धावांचं टार्गेट आहे. मात्र हे करताना अतिशय क्लास बॅटिंग हर्षदच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतील. मात्र एक धाव तिथे कमी केली जाईल. लक्षात घ्या, पेनल्टीची एक धाव कमी केली जाईल. धावा झालेत त्या आतापर्यंत 58, त्यामुळे एक धाव आम्ही कमी करतोय. धावसंख्या 57 आणि 58 धावा चेस कराव्या लागतील रॉयल स्टर्नर संघाला. लेट्स सी पुढच्या उत्तरार्धात काय होईल. थोड्याच वेळात जॉईन करतोय, तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. रिपोर्ट करायचं टी शर्ट कलेक्ट करायचं आणि याच दरम्यान असं आगमन होतं या ठिकाणी. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय अमितजी रमेश तरे यांच्या वतीने या ठिकाणी आता एक चांगलं स्पर्धा पाहायला मिळते. संकेतजी, आपण वेगवेगळ्या टुर्नामेंट्सला समालोचन करण्यासाठी जातो. आपल्याकडे एक शीट असते ज्यावर देणगीदारांची नावं असतात आणि ज्यांनी वस्तू स्वरूपात मदत केली त्यांची नावं असतात. पण या ठिकाणी कुठलीच ती लिस्ट नाहीये, कारण 1 मॅन शो पूर्ण खर्च या ठिकाणी अमितजी रमेश तरे यांचा पूर्ण खर्च या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि एक मैदान देखील ते डेव्हलप करतात, जे एक पारंपरिक आगरीकोळी मैदान आहे घोडबंदर गावाचं, ते देखील डेव्हलप केलं जाईल, कारण ही एक खाजगी मालमत्ता आहे. त्यामुळे कधीही या ठिकाणी आपण पाहिल्याचं तर हे जे मैदान आहे ते बंद होऊ शकते. म्हणून दूरदृष्टी काय आहे अमितदादांची आणि तसेच घोडबंदर ग्रामस्थांची. त्या ठिकाणी एक नवीन मैदान 60% काम पूर्ण झालेलं आहे, फक्त थोडंसं काम बाकी आहे, टचअप बाकी आहे. त्यानंतर ते देखील मैदान खेळण्याजोग्य होईल. एक मोठी स्पर्धा आयोजन करण्याजोग्य होणार आहे. आणि आज मॅन इन ब्लॅक मिस्टर अमित रमेश तरे यांचं आगमन होते. पुन्हा एकदा हायलाईट या स्पर्धेची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जी आर स्पोर्ट्स टीम
टार्गेट दिलं गेलेलं आहे ते म्हणजेच 58 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं आहे, कारण 1 धावांची पेनल्टी दिली आहे त्याचमुळे ती 1 धाव कमी झालेली आहे. पाहूया ही 1 धाव महत्वपूर्ण रोल अदा करेल का या डावामध्ये. 2 बॅटर्स पाठवून द्यायचे. रॉयल स्टनर अर्शद काझी यांनी पुरस्कृत केलेला संघ. रॉयल स्टनर या सीझनमध्ये खूप चांगलं काम करतोय. जवळपास 4 ते 5 टुर्नामेंटमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे आणि हा सीझन चांगला राहिलाय. पण एक चांगली लढत या पहिल्या सामन्यात पाहायला मिळेल. दहिसर विपक्ष मीरा रोड. आजूबाजूचे स्टेशन्स आहेत पण मात्र क्रिकेटचा थरार मात्र चरण सीमेला असतो. त्या 2 संघाचा जेव्हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालत असतो तर पाहूया तोच थरार या दुसऱ्या डावामध्ये देखील पाहायला मिळेल का. तर चला 2 बॅटर्स पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल रॉयल स्टनर जास्त वेळ घेऊ नका, कारण आजचे सर्व सामने आम्हाला योग्य त्या वेळेत कंप्लीट करायचे, त्याचमुळे आम्ही वारंवार ही सूचना करतोय. येस, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच आपण पहिल्या सामन्यामध्ये आहोत आणि आजच्या दिवसातला हा पहिला सामना JR स्पोर्ट्स वर्सेस रॉयल स्टनर मिरॉड यांच्यामध्ये आपण बघतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय रॉयल स्टनर मिरॉड संघानं आणि अडवलंय जर बघितलं तर 57 धावेवर 58 धावांचं लक्ष्य आहे आणि सन्माननीय अमित रमेश तरे यांचं आगमन होत आहे. शुक्रवारचा दिवस आहे, मला वाटते जुम्मा असेल, त्यामुळे निश्चितच त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि रॉयल स्टनर वर्सेस JR स्पोर्ट्स मधला हा सामना आपण एन्जॉय करूया. 58 या विजयासाठी आहेत. यस अंपायर, यस लाईनमन आपण मॅचच्या नंतर बोलवतोय. यस थँक्यू अंपायर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल आणि ज्या वेळा सामना या 19 इनिंगला सुरुवात होईल मनीषकडे मी माईक सुपूर्द करतोय. यस मनीष. धन्यवाद संकेतजी. 58चा पाठलाग आणि आता 36 बॉलमध्ये 58 पूर्ण करायचे आहेत. या अगोदर तुम्ही संकेत पाटील यांचा आवाज ऐकलात. जबरदस्त असं अनुभवी आवाज, महत्त्वाचा मित्रांनो. आणि प्रेक्षकांना खेळून कसं ठेवायचं त्यांच्या मार्मिक समालोचनाच्या माध्यमात किंवा अभ्यास समालोचनाच्या माध्यमात म्हणा, नेहमीच ते प्रेक्षकांना खेळून ठेवत असतात. जाऊया आपण पुढच्या डावाच्या दिशेने. चला स्प्रेड आउट. क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे, तुम्ही दिलेल्या वेळेत आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोतच, पण दिलेल्या वेळेत हा सामना देखील कंप्लीट कराल ही देखील आमची एक इच्छा आहे. चला हरबादेवी मड, आपण आला असेल, आपण टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत. कुठलाच वेळ घेऊ नका. जर आला असाल टी शर्ट कलेक्ट करा. आणि यंगस्टर उत्तन या टीमला देखील नम्रतेची विनंती, आपण देखील लगेच टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत. जर त्या ठिकाणी काय डिस्कशन करा लगेच करा, पण मात्र जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आत तुम्ही या 2 पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. उष्णता आता हळूहळू वाढत चालेल, जसं संकेतजींनी सांगितलं की डिहायड्रेशन होणार आहे, त्याचमुळे मात्र चला लगेच आपण जाऊया. स्टँड्स बघा, वेगवेगळे स्टँड आहेत. भरजी वैती स्टँड जे देखील आम्हाला व्यासपीठावर आता उपलब्ध पाहतात, ज्यांच्यामधून जास्त क्रिकेट खेळलं जाते, मास्टर्स क्रिकेट खेळलं जाते. त्यानंतर प्रभाकरजी म्हात्रे स्टँड, एक्स कॅप्टन घोडबंदर मास्टर्स, ठकूबाई पांडुरंग तरे स्टँड, अरुण बोरी स्टँड, उत्कृष्ट बॉलर, त्यानंतर अलंकार तरे स्टँड, द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर, या सर्व स्टँड्सवर आपण प्रेक्षकांना बसलेले पाहतोय. तर या ट्रॉफीज आपण पाहू शकता. 4 ट्रॉफी, 4 पारितोषिक आपण देणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1,11,111 रुपये आणि एक शानदार ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 आणि शानदार ट्रॉफी. त्यानंतर 25,000 आणि ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे उद्याच्या दिवसात जे 4 संघ, पहिले 4 संघ येतील त्यांना मात्र ट्रॉफीज मिळणार आहेत आणि कॅश प्राइजेस मिळणार आहेत. आणि ज्याचं सर्वोत्तम प्रदर्शन असेल विथ बॅट विथ द बॉल, त्याला मूल्यांकनाच्या आधारावर, धावांच्या आणि विकेटच्या आधारावर आपण मालिकेवरची बाईक देणार आहोत. फक्त सेमीफायनलिस्ट जे असतील तेच फक्त बाईकच्या शर्यतीत असणार आहे. या गोष्टीची देखील दखल प्रामुख्याने घ्यायची आहे, कारण तो टू बी व्हेरी फेअर ही पहिली सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून करतोय, जेणेकरून त्यानंतर मात्र कुठल्याच वादाची अपेक्षा आम्ही ठेवत नाही आहोत. JR स्पोर्ट्स काय सुरू आहे मित्रांनो? ही स्पर्धा आपण टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून करतोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या ऍक्शन लाईव्ह दिसत आहेत. तर प्लीज सहकार्य करा. ही गोष्ट सांगायला लागली नाही पाहिजे. तुमचे जे काही निर्णय आहेत मैदानाच्या बाहेरूनच तुम्ही घेऊन या, जेणेकरून काय करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली स्पर्धा आहे आणि या चांगल्या स्पर्धेचा मान आपण ठेवायलाच पाहिजे. सन्माननीय अमित रमेश तरे इथे उपस्थित आहेत आणि या एकट्या मुलानं या एकूणच स्पर्धेचा भार आपल्या खांद्यावर घेतलाय. एकच उद्देश आहे, चांगलं क्रिकेट, एकूणच टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवायचं, हा एकच उद्देश. त्यामुळे क्रिकेटवर भरपूर प्रेम कर असलेली ही व्यक्ती
आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. वारंवार ही गोष्ट आम्ही प्लीजच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकणार नाही आहोत. कॅप्टनला एकच रिक्वेस्ट असेल, तुमचे जे काही निर्णय किंवा तुम्हाला जे काही स्ट्रॅटर्जी करायची असतात मैदानाच्या बाहेर करून या आणि मैदानाच्या आतमध्ये उतरा. थँक्यू. आणि इतका मोठा फॉर्मॅट सुद्धा नाहीये 50 षटकांचा 20 षटकांचा की तुम्हाला 2 स्ट्रॅटेजिक टाइमआउट द्यायला हवेत. फक्त 6 षटकाचा फॉर्मॅट आणि तुम्ही देखील सुज्ञ आहात, बुद्धिजीव आहात, कित्येक वर्षाचं क्रिकेट तुम्ही खेळताय. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज, बॉलिंग मार्कवर रियाज, ज्याने चांगलं प्रदर्शन तर आज जसं झालं नाहीये, दुर्दैवीरित्या तो धावचीच्या स्वरूपात पहिल्या डावामध्ये बाद झालाय. पण आता पाहूया दुसऱ्या डावामध्ये चमकदार कामगिरी होईल का. स्ट्राईकवर असेल उबेद म्हणजेच मुन्ना आणि त्याच्या साथीला असेल इस्रार. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कदाचित तयारीत नव्हता मुन्ना आणि त्याचमुळे हा फुलर लेनचा बॉल मात्र कनेक्ट करता आला नाहीये. कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल JRच्या कॅप्टनने की फुलर लेनचा बॉल मिस केलाय मुन्नाने. आणि आव्हान तितकंसं मोठं नाहीये. आव्हान म्हणायचं झालं तर जसं तुम्ही उल्लेख केला की तोकडच आहे. 58 धावा म्हणजे काय तितकं एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकत नाही, पण मात्र फाईट देणं हे काम आहे JR स्पोर्ट्सच्या क्षेत्ररक्षकांचं आणि बॉलरचं. पाहूया ही फाईट कुठल्या षटकापर्यंत किंवा कुठल्या षटकाच्या कुठल्या बॉलपर्यंत पोहोचेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, 2 षटकाच्या 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल चांगला, दुसरा बॉल पुन्हा क्रॉस बॅटेड स्ट्रोक डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. त्या ठिकाणी एकदा तो पूर्ण केले, त्या ठिकाणी फंबल झाला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, बाबूचा कॉल दिलाय, मुन्नाने स्वीकारलाय आणि या 2 धावा वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या. 2 धावांची वाढ, धावसंख्या 2. पॉवर प्लेची षटकामध्ये मात्र पॉवरफुल फलंदाजी पहिल्या डावात झाली होती. पाहूया दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये तशी पॉवरफुल बॅटिंग होईल का. कारण म्हणतात ना की सुरुवात चांगलं असेल तर तुमचं जे कार्य हातात तुम्ही घेतले ते मात्र सफलतापूर्वक पूर्ण होत असते. पाहूया या ठिकाणी चांगली बॉलिंग आता आपलं रियाजची आहे. क्षेत्ररक्षण जरा चांगल्या दर्जाचं व्हायला हवं. ब्रदर्स इन ऍक्शन. यावेळेस ऑन दी टोस विरुद्ध विकेट खेळायचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर बॉल ट्रॅव्हल होते. पंचांच्या वतीने निरीक्षण केलं जाते आणि दर्शवलं जाते की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची एक धाव वर्गामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाईल 3 या आकड्यावर. कित्येक वर्षांचा जुनजंट क्रिकेट मुन्नाने खेळलंय. बाबू देखील तितकाच अनुभवी. चांगला बॉल शेवटच्या क्षणाला मात्र फ्रंट फुटला जायची इच्छा होती, त्यानंतर तो स्टान्स बदलला आणि त्यानंतर एक सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी रियाजची पाहायला मिळते. चांगला कमबॅक रियाजचा पाहायला मिळतो. या अगोदरचा बॉल वाईड जरी हाताळलाय तरी देखील लाईन अँड लेंथ पंक्च्युअल आहे, नियंत्रित आहे आणि बॉलला तितकासा वेग देत नाहीये संकेत. पण त्या पद्धतीची गोलंदाजी म्हणजेच काय पिचिंग प्रॉपर असली पाहिजे आणि समोर एक अटॅकिंग बॅटर्स आहेत, एक अनुभवी बॅटर्स आहेत ज्यांनी व्यवसाय क्रिकेट देखील खेळलेला आहे आणि तो अभ्यास करून या ठिकाणी रियाजची गोलंदाजी यशस्वी ठरते JR स्पोर्ट्स दहिसरसाठी. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला धावसंख्या 4 झाले, बॉल्स विकून झाले 3. 58ची गरज आहे. पुढचा बॉल चौथा, राईट आर्म द विकेट. फुलरचा बॉल आहे, गॅप मध्ये असेल. या बॉलला कोणीच थांबवू शकत नाही. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. नो बॉल, व्हाईट बॉल आणि त्यानंतर अशा फुललेनची बॉल. या षटकातला आपण पाहिला तर हा दुसरा फुललेनचा बॉल आहे आणि या गोष्टी टाळायला हव्यात. तर त्यामुळेच मात्र कुठे तुम्ही ऍडव्हान्टेज देतात बॅटर्सला आणि त्या ऍडव्हान्टेजचा फायदा उचलताना आपल्या संघासाठी 4 धावा गोळा केल्यात बॅटर इस्रारने. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा क्रॉस बॅट एक्झिक्यूट करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला होता वाईडिश मिडॉनला. त्या ठिकाणी एक सहज सोपा कॅच असू शकला असता. मैदानाच्या बाहेर आपण सांगू शकतो सहज सोपा आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करतो तेव्हा मात्र याच गोष्टी थोड्याशा कठीण वाटत असतात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजेच 9 या आकड्यावर. या ठिकाणी टीम आली आहे. विच टीम? मड. चला मड आपण टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. धावसंख्या 9 झाले. स्ट्राईकवर मुन्ना. 5 बॉल्स. मड भाटी हा संघ या ठिकाणी दाखल झाला. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या घोडबंदर नगरीमध्ये. वेलकम. आणि आपण लगेच टी शर्ट परिधान करायचे. तिसऱ्या षटकात टॉस केला जाईल. स्लाइटली स्पीड व्हेरिएशन केलं या बॉलला आणि महत्वाचं आहे. हा देखील एक प्रमुख हातखंडा बनलाय गोलंदाजांचा, स्पीड व्हेरिएशन. त्याचमुळे एक फलंदाज ज्या स्टान्समध्ये असतो, ज्या पवित्र्यामध्ये असतो, पवित्र्यामध्ये मात्र तो यशस्वी होत नाहीये. आणि पहिलं षटक मात्र इक्वल राहिले दोन्ही संघासाठी असं मला स्पष्टपणे जाणवते. कारण 9 धावा धावफलकावर आहेत, विकेट मिळाली नाहीये, पण अजूनही अडवून ठेवलंय 2 बॅटर्सला. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 30 बॉल्समध्ये 49 धावांची. इक्वल सिच्युएशन फॉर बोथ टीम. देऊया एक संधी आमच्या DJ नाईकला.
मुन्नाने त्या संधीत दवडलेत असं म्हणेन मी, कारण 9 धावसंख्या ही नक्कीच ज्या त्या पद्धतीने गोलंदाजी झाले, मी म्हणेन 15 किंवा 16च्या वरती धावसंख्या दिसायला पाहिजे होते. एनिवे, मात्र भरपूर व्हेरिएशनचं हे षटक ॲट द एंड संपलंय, त्यामुळे अजूनपर्यंत या सामन्यामध्ये जास्त काही घडू शकलं नाहीये. हा, एव्हरेजचा जर विचार केला, सरासरीचा विचार केला तर अजूनही संघ सरासरीच्या दृष्टीने पुढे सरकतोय, कारण जवळजवळ 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे आहे. आणि असं असताना मगाशी एक झेल सुटला, तो झेल होणं गरजेचं होतं JR स्पोर्ट्स जैसा संघाच्या माध्यमातून, मात्र ती गोष्ट इथे किती महागात पडेल हा आता प्रश्न निर्माण झालाय मनीष. आणि त्या फिल्डरला वाटत असेल की लवकरात लवकर फलंदाज बाद व्हावा, जेणेकरून माझ्यावरचा दबाव थोडासा बाजूला सारला जाईल. पण क्रिकेटमध्ये तसंच असते मित्रांनो, एक एक चुकीचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलत असतो, पण मात्र तुम्हाला देखील ते नियंत्रण ठेवणं स्वतःच्या मनावर. चला, ती पहिली ऑफिशियल वॉर्निंग बाय अंपायर्स JR स्पोर्ट्स टीमला मिळते, तर नक्कीच दखल घ्या. 3 वॉर्निंग नंतर मध्ये तुम्हाला दंडित केलं जाऊ शकेल. धावसंख्या जाते ती म्हणजेच पहिल्या षटकानंतर 9 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानात मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय आशुतोष आणि स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच इस्रार. 9 धावा आहेत. बघा प्लीज, अंपायर त्यासाठी सूचित करताय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. मी वारंवार विनंती करू इच्छितो, एक मोठी स्पर्धा आहे आणि तुम्ही देखील इतक्या लांबचा प्रवास करून आलायत, त्यामुळे आमची इच्छा नाही की तुम्हाला पेनल्टी लागली जावी. बॉलर तयार, आशुतोष स्ट्राईकवर असेल, इस्रार. पुन्हा एकदा अँगलचा वापर तर केलाय, पॉईंट नंबर 1. त्यानंतर बॉलला थोडासा रोट झाला, पॉईंट नंबर 2. आणि पिचिंग खूप चांगली होती गुडलेनला, पॉईंट नंबर 3. सगळं काही या ठिकाणी खूप चांगलं पाहायला मिळालं बॉलर आशुतोष कडून या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर. जबरदस्त बॉलिंग आहे. आणि मला नक्कीच हाच उल्लेख मी करणार होतो तुषार आणि संकेत, की तो यश जाधव जसा बॉलर आहे फ्रेंड्स 11 मिरारू टीम मध्ये, एक्चुअली सॉरी माफ करा, रॉयल स्टनर मिरारू या टीम मध्ये, तसाच शैलीचा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आशुतोष. आणि शरीरयष्टी देखील तशी समसमान आहे. येस एक्झॅक्टली, नितीन कासारवडली टीम, माझा जगा 11 कासारवडली टीमचा नितीन हा देखील तशाच शैलीचा. उलट खेळण्याचा पवित्र सक्सेसफुल होतोय. बॉल जाय स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. आजच्या दिवसातला सर्वात लांब लचक षटकार. थँक्यू. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. आता त्या ठिकाणी कॅच मिस केलाय आणि कॅच मिस केल्यानंतर मात्र इस्रार आणि उर्फ बाबू यांनी मात्र आपला तडाखा मैदानाच्या आतमध्ये दाखवला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वर. पुन्हा एकदा स्विच हिट इज द स्वीट हिट. बॉल जाईल डीप पॉइंट, सीमारेषा पार. प्रभाकर मात्र स्टँडच्या पलीकडे जाणारा षटकार. मित्रांकडून उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल होते. कुठेतरी बॉलला व्यवस्थित रीड केलं जाते आणि बॉलरला रीड केलं जाते. सुरुवातीपासून मन बनवलं होतं, प्री डिटरमाइन स्ट्रोक आणि स्विच हिटच्या माध्यमातून बॉलला डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पटवलं. राकेश त्या ठिकाणी जबरदस्त कॅरीवर्क करतोय. याच पंचांनी थांबवलंय कारण मॅच बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. शांत बसलो म्हणून मी संत नाही, हेच कुठेतरी पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये उबेद आणि इस्रार हे मात्र कुठेतरी शांत होते, संयम त्यांच्या मधून पाहायला मिळाला. पण त्यांना त्यानंतर मात्र आशुतोषचा पहिला बॉल डॉट गेला. त्यानंतर 4, 6, 6 षटकारांची तिकडी या ठिकाणी पूर्ण करेल का इस्रार? लेट्स सी. आणि यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड पुल बॉल जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
दोन उत्तुंग षटकार पाहायला मिळेल आणि खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 25 या धावसंख्येवर आणि सांघिक धावसंख्या आहे. रॉयल स्टनर मिरारो या टीमची 29 धावा आणि जिंकण्यासाठी आता फक्त 28 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी आतापर्यंत इस्राची पूर्णपणे हावी झालाय. आशुतोष या बॉलरवर शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा प्रयत्न आशुतोषच्या नावावर जाईल की बाबूच्या नावावर जाईल पाहूया. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. आशुतोषने कमबॅक केले. पहिला बॉल डॉट, शेवटचा बॉल डॉट, पण मधले 4 बॉल मात्र इस्रारने आपल्या नावी केलेले आहेत. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीने धावसंख्या प्रकार झाली ते म्हणजेच बिनबाद 29 धावा. आता या सुरुवातीबद्दल पुन्हा एकदा संकेत तुमच्याकडे मी येणार आहे. पहिल्या षटकात 9, 2 षटकानंतर 29. हे आहे मिराटचं क्रिकेट आणि हे आहे बाबूचं क्रिकेट म्हणेन मी, कारण बाबूकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर एक ऑन साईडला आणि त्यानंतर रिव्हर्स स्वीप खेचायचा, हा त्याचा ॲटिट्यूड आहे. बाबूची फलंदाजी म्हणजे काय तर मी म्हणेन 50-50. रिव्हर्स स्विच फटके खेळणं हा बाबूचा एक हातखंड आहे. कारण जेव्हापासून या मुलाला बघतोय मागच्या 10 वर्षापासून सातत्याने मिराटचं क्रिकेट असो किंवा मुंबईचं क्रिकेट असो, या मुलांना गाजवलंय अष्टपैलू खेळाडूंना. आणि निश्चितच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा टान्स, तो अशा पद्धतीने उभा असतो की चेंडू जर मला आवाक्यात दिसला ऑन साईडला तर तो ऑन साईडला खेळणार, आणि चेंडू थोडासा जरी आपल्याला दिसला की येस थोडासा हाफ पिच डिलिव्हरी आहे तर निश्चितच तो लगेच स्विच हिट खेळतो. त्यामुळे निश्चितच त्याच्याकडे व्ह्यू पॉईंट चांगला आहे, त्याची नजर चांगली आहे. आणि मागच्या सामन्यात मागच्या 19 षटकामध्ये त्याने ते दाखवून दिलं आहे की येस माझा झेल सुटलाय, मात्र त्या झेल सुटल्यानंतर मी धावा वसूल करणार आणि त्या धावा वसूल झालेत. आणि आशुतोष वारंवार आउटकटर बॉल हाताळत होता, त्यामुळे थोडीशी मदत देखील मिळत होती स्विच हिट किंवा रिव्हर्स हिट खेळण्यासाठी. बाबूला ऑन साईडला पुन्हा एकदा पायांची स्ट्राईड मोठी करून क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न फसतोय. चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकाची. बॉलर रियाज करतोय, पुन्हा रियाज कंटिन्यू करतोय, कारण रियाजचं पहिलं षटक महत्वाचं होतं. विकेट टेकर ठरला नाही पण इकॉनॉमिकल ठरला होता. मात्र इथे आपण बघतो हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला इस्रार खान, दुसऱ्या बाजूला उबेद खान, मुन्ना आणि बाबू ही जोडी मैदानात आहे. मुन्ना तिथे बघतोय की बाबूनं 2 हात दिले दाखवलेत, मला पण गरज आहे, त्यामुळे लांब पडलेल्या चेंडूवर तो आघात करण्याचा प्रयत्न करतोय. शॅडो प्रॅक्टिस तो वेगळी करतोय. यावेळेला स्लो डिलिव्हरी, गुड चेंज ऑफ पेस बाय रियाज. स्ट्राईक सोडायची नाहीये तिथे, कोणताही प्रयत्न नाहीये तिथे, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जाताना दिसेल. मात्र येस या सामन्यामध्ये मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ती गोष्ट इथे दिसते ती म्हणजे एकूणच मुन्ना यांच्या मार्फत. लेट्स सी तो आपला आत्मविश्वास मिळवण्यासाठी इथे प्रयत्न करतोय. मनीष, माझ्या भावाने जास्तीत जास्त भाव बनवलाय तर मला सुद्धा थोडासा भाव खावा लागेल. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन दी टोज, बॉलला स्लाइस केलाय. बॉल जाईल डीप पॉईंट, सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय पण बॉल जाईल अलंकार तर स्टँड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 4 धावांसाठी चौकार. लॉन्ग लेग सीमारेषा पार, लाजवाब अफलातून दैदीप्यमान षटकार. मुन्ना थोडंसं भरपूर कॅज्युअल क्रिकेट दाखवतोय. मगाशी कदाचित तो याच गोष्टीसाठी झगडत होता की फटके काय येत नाही, मात्र त्यानंतर 2 मोठे फटके आलेत आणि मुन्नाने दाखवलंय की बाबू तू मार सकताय तो मैं भी 2 मार सकता हूं. धावसंख्या आतापर्यंत झाले ती म्हणजे 40, अजूनही 18 धावांची. ओ दॅट्स अ गुड स्विच हिट. यावेळेला जागा बनवली ती स्ट्रोक साठी. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ 4. 4 धावा. डीजे समाप्तीनंतर धावा लावल्या आहेत. रॉयल स्टनर्स मिरारोड या टीमने 44 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 14 धावांची. चला हरबादी मड टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि यंगस्टार उत्तम टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कोळी बांधवांमध्ये आता ती लढत पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. एक आहे आमचा
यंगस्टर उत्तन आणि एक आहे आमच्या मालाडचा हरबादेवी मड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स टी शर्ट्स परिधान करून यायचे. आपण टॉस लगेच क्लिअर करणार आहोत. तर जवळपास विजयाच्या समीप पोहोचला एका रॉयल स्टन विराट संघ, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी पाहिलं खेळपट्टीचा अंदाज घेतला, त्यानंतर क्षेत्ररक्षण आणि बॉलरचा अंदाज घेतला, पण त्यानंतर जाणवलं की आपण अचीव करू शकतोय हा विजय. आणि जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाला. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय शशी ठाकूर. नवीन गोलंदाज शशी ठाकूर येत आहेत. लिजंड खेळाडू आहेत. कित्येक वर्ष या माणसाला आम्ही आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मास्टर कप खेळताना पाहतोय, त्यामुळे निश्चितच एक मोठं नाव आहे. मात्र त्यांच्या एक्सपर्टीजची आता खरी गरज आहे. 3 षटकात 44 धावा झाल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये अजूनही फक्त 14 धावांची गरज आहे. त्यामुळे न भूत भविष्यात ही कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे JR स्पोर्ट्स दहिसर संघाला. एक्सपिरियन्स काउंट होतोय चांगला बॉल आणि त्या चांगल्या बॉलला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. हलक्याने बॉलला पुश केलंय कव्हर पॉईंट रिजन मध्ये. उबेद एक चांगला क्रिकेटपटू आणि त्याला ठाऊक आहे की कुठल्या बॉलवर तुम्हाला अटॅक करायचा, कुठल्या बॉलवर डिफेन्स. या ठिकाणी पाहिलं होतं की वाईड यॉर्कर यूज केला होता बॉलर शशी ठाकूर यांनी. फक्त एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केले. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस म्हणजेच काय तुम्हाला त्या 58 धावांचा पल्ला पार करावाच लागेल मेरा टीमला जर जिंकायचं असेल तर. शशी ठाकूर लेफ्ट आर्म राऊंड. पुन्हा एकदा बॉलर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या मिळेल 1. तर बॉलिंग ऍक्शन देखील आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड मलिंगा स्टाईल बॉलिंग क्रॉस हँड आहे. थोडा साईड आर्म बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जेव्हा ज्या साईड आर्म बॉलर्स असतात ते मात्र फलंदाजांसाठी कदनकाळ का ठरतात, कारण बॉलला बाउन्स मिळत नाही. जितका अपेक्षित बाउन्स बॅटर्सला हवा असतो फुल स्ट्रोक किंवा हुक स्ट्रोक खेचण्यासाठी, तो अपेक्षित बाउन्स मिळत नाही. त्याचमुळे फलंदाज देखील थोडेसे संभ्रमात असतात स्ट्रोक खेळताना. त्यावेळेस मात्र रेंज मध्ये होता, त्या बॉलला आउट ऑफ रेंज केलंय. बॅटर मुन्नाने बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान आणि अजून चांगलं सांगायचं झालं की 2 धावांच्या दरम्यान अर्धशतकी भागीदारी कंप्लीट झालेली आहे. बिननाबाद 52 धावांची ही भागीदारी आणि जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज आहे. रॉयल स्टनल रॉयल कामगिरी करतोय असं म्हणण्यास हरकत नाहीये. नावाप्रमाणे या ठिकाणी खेळ होतोय. बॉलर तयार. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस पाहिलं तर आपण हलकासा फिक्सचा अंदाज जरूर होता ऑफसाईडच्या बाहेरच्या बॉलला, पण व्यवस्थित तो कन्वर्ट करता आला आणि या लेग बाईटची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल पोहोचेल, ती म्हणजेच 53 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. जवळपास सामना खुला केलाय रॉयल स्टनर्ससाठी या 2 भावांनी, 2 बॅटर्सनी. उबेद खान आणि इसरार खान टॉससाठी तयार राहायचं. हरबादेवी मड आणि यंगस्टर उत्तन लगेच या प्लीज, कारण सामना संपायला आलेला आहे आणि आमच्याकडे वेळ नाहीये. एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना मात्र ते कनेक्शन बॅट आणि बॉलचं व्यवस्थित होत नाहीये. त्याचमुळे जर आपण सर्व गोलंदाजाचा विचार केला तर या ठिकाणी शशी एक अनुभवी गोलंदाज असताना या ठिकाणी एक फायदेशीर गोलंदाज ठरतोय, कारण या षटकामध्ये फक्त एकच षटकार खेचता आलेला आहे बॅटर्सला आणि बाकी 4 बॉलवर फक्त सिंगल्स आले. तर त्या म्हणू शकतोय की एक्सपिरियन्स खूप चांगला या ठिकाणी वापरला गेलाय बॉलर शशी ठाकूरने आणि कदाचित जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मात्र मिळू शकली नाहीये. 4 धावांची गरज. माफ करत 4 धावांची गरज आहे विजयासाठी आणि अशा पद्धतीने संपलेली आहेत 4 षटकांच्या समाप्तीने धावफलकावर धावा लावलेल्या 56 धावा आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. चला हरबादेवी मड टीम कॅप्टन आणि यंगस्टर उत्तम टीम कॅप्टन लगेच यायचंय. जबरदस्त क्रिकेट हे अनुभवायला मिळते आणि आता मार्च महिना आहे. प्रत्येक गावोगावी आता होळी कप असेल, गाव कप असेल आणि ती मजा ती रंगत नक्कीच रायगावामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळेल. रायगावामध्ये देखील तो होळी कप खेळवला जाणार आहे, तो म्हणजेच 16 आणि 17 मार्चला राईट. त्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला तो एकच दिवसाचा होळी कप असणार आहे आणि ती मजा ती रंगत प्रत्येक गावोगावी असते. आता 4 धावांची गरज विजयासाठी आणि बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 बॉल्स 4 धावांची गरज आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर किरण येतोय. किरणच्याच वतीने तो कॅच मिस झाला होता का? येस, किरणच्याच वतीने तो कॅच मिस झाला होता. लेट्स सी तो वचपा काढण्याची संधी आली कारण समोर तोच बॅटर आहे इसरार खान. किरण टू इसरार 4ची गरज रॉयल स्टनर्स मीरा रोडला.
क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर एक्स्ट्रा कव्हर लेग क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्पेअर लेग असं क्षेत्ररक्षण तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमधलं, बाकी सर्व क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा खोलवटपाचा बॉल होता. बॉलला बॉटमच्या सहाय्याने टर्न केलाय मनगटाच्या सहाय्याने. धाव जाईल एक. मिड विकेट मध्ये तो स्टॉप केला जातो त्या ठिकाणी. यस, यंगस्टर उत्तम संघ आलेला आहे. तर मी विनंती करतोय हरबादेवी मड आपण लगेच तयार आहे. टॉससाठी टॉस क्लिअर केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 55 या आकड्यावर जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. किरण स्ट्राईकवर असेल उबेद. हो, यावेळेस मात्र टॉपेज लागून बॉल यष्टिरक्षकाच्या मागे फ्लाय होतो. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी जातात पण मात्र बॉल त्यांना हुलकावणी देऊन जातोय. स्टेटिश थर्डमॅन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. विजय याचा चौकार आणि विजय होतोय रॉयल स्टनर्स मीरा रोड. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक JR स्पोर्ट्स दहिसर. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाणार आहे. 2 दावेदार आहेत या ठिकाणी. एक दावेदार आहे तर म्हणजेच उबेद आणि एक दावेदार आहे इसरार. कोणाला द्यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर या ठिकाणी मूल्यांकन सुरू आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो म्हणजेच 32 धावा इसरारने केलेले आहे. तर 32 धावा करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावतोय इसरार खान. तर आणि तो पुरस्कार लगेचच आपण देण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करणार आहोत. आपण इसरार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि लगेचच टॉस केला जाईल. भाटी 11 विसेस मानस 11 चौक उत्तम चौक. ओके, चला टॉस क्लिअर केला जाईल. चेक. मिस्टर इसरार, मॅन ऑफ द मॅच. एक मानाची बॅट